नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या 3 जाती पाहिल्या होत्या आणि आजचा व्हिडिओ जो होणार आहे सुरू तो आहे शब्दांच्या जातीमधली चौथी जात, ती म्हणजे क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? क्रियापद म्हणजे वाक्यातील क्रिया दाखविणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, मुलांनी खरे बोलावे. अजून एक उदाहरण आहे, अजय पत्र लिहितो. आता या 2 उदाहरणांपैकी जर साधं सरळ सोप्या भाषेमध्ये क्रियापद लक्षात ठेवायचं असेल तर वाक्याच्या शेवटचा शब्द हा क्रियापद असतो. आणि समजा आपण म्हटलं अजय पत्र, वाक्य काय केलं, फक्त आपण अजय पत्र हे 2 शब्द फक्त वाचले तर तुम्हाला या वाक्यामध्ये कृती काय चालू आहे हे समजत नाही. किंवा म्हणजे अजय पत्र लिहितोय, अजय पत्र बघतोय, अजय पत्र वाचतोय हे आपल्याला समजत नाही आहे. पण ज्या वेळेला आपण अजय पत्र लिहितो हा शब्द तिथे लिहिल्यानंतर आपल्याला या वाक्याला एक अर्थ मिळतो आणि या वाक्याचा अर्थ स्पष्ट होतो लिहितो या शब्दामुळे. आणि म्हणून ज्या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्या शब्दाला क्रियापद म्हणतात. धातू साधित शब्द. वाक्याचा अर्थ पूर्ण न करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे धातू साधित किंवा कृदंत होय. उदाहरणार्थ, त्या विद्यार्थिनी फार चांगल्या गात. त्या विद्यार्थिनी आता गात नाहीत. आता धातू साधित शब्द आणि धातू हा भाग आपण थोडासा मागच्या व्हिडिओमध्ये पण अभ्यासला आहे. पुन्हा एकदा मी हा क्लिअर करते. आता धातू म्हणजे काय तर क्रियापदाचा मूळ शब्द. म्हणजे समजा करतो, करणे, करतात याचा मूळ शब्द काय आहे? कर. मूळ शब्द म्हणजे कर या शब्दापासून करणे, करतो, करतात, केले हे शब्द तयार होतात. म्हणून कर या शब्दाला धातू म्हणतात. बस, बसतो, बसतात, बसणे हे शब्द क्रियापद तयार होतात. ज्या वेळेला बस, कर हे मूळ शब्द जे आहेत त्यांना धातू म्हणतात आणि त्यापासून जे शब्द तयार होतात, जी क्रियापदे तयार होतात, उदाहरणार्थ करणे, करतो, बसतो, बसतात यांना धातू साधित क्रियापदे किंवा धातू साधित शब्द असे म्हणतात. हा भाग समजला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.